केलं नामदेव फेसबुकला. हे भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की मी चहा विकून या देशाचा पंतप्रधान झालो. मात्र तुम्ही जर इकडे पेट्रोल पंपाकडे बघितलं असेल तर रांगाच्या रांगा डिझेलसाठी वाहनाच्या लागलेल्या आहेत. म्हणजे डिझेल पुरवठा बंद होणे म्हणजे पूर्णतः या देशाची शेती व्यवस्था ही बंद झालेली आहे. आज हिंगोली जिल्ह्यामधल्या परिस्थिती विषम झाली असताना या परिस्थितीवर यांच्या पक्षाचं यांच्या एकही मंत्री बोलायला तयार नाही. आज भारत देशोधडीला लागला. इथली अर्थव्यवस्था पूर्णतः बिघडलेली आहे. खताला पैसे आज शेतकऱ्यांना पैसे देऊन खत मिळत नाहीये, डिझेल मिळत नाहीये. शेतकरी देशोधडीला लागलेला असताना देशाचे पंतप्रधान सांगतात की तुम्ही सोनं घेऊ नका, तुम्ही तेल वापरू नका. आणि आज जर डिझेलची परिस्थिती बघितली तर पूर्णतः डिझेल बंद आहे. या अनुषंगाने सन्माननीय पंतप्रधानांचा पुतळ्याचं दहन करण्याचं आम्ही काम करतोय आणि यांना सांगतोय की जर हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा पुरवठा व्यवस्थित केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये इथली जनता रस्त्यावर उतरून तुम्हाला उत्तर देणे वगैरे राहणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही या ठिकाणी देशाच्या संसदेवर येऊन त्या ठिकाणी आंदोलन करू. नरेंद्र मोदींचा मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. नरेंद्र मोदी पंतप्रधान मुर्दाबाद. अलीकडे मागवा इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की जय. पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे, पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे. भारत माता की जय. हा हा. इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की जय. अरे या मोदी सरकारचं, मुर्दाबाद. या भाजप सरकारचं, धिक्कार असो, शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणाऱ्या मोदी सरकारचं, धिक्कार असो. शेतकरी डिझेल पेट्रोल डिझेल पेट्रोलचा पुरवठा बंद करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो. या डिझेल पुरवठा बंद करणाऱ्या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा निकार असो. देशाला त्या ठिकाणी देशाला बर्बाद करणाऱ्या सरकारचा निकार असो. मोदी सरकारचा धिक्कार असो. झाला का नाही? तिथे शिशीतच पेट्रोल होतं ना. त्या लाईनीत जमत नाही. हा ते वाहन जळतील ना. जळते का नाही पेट्रोल टाकायचं कसं ते आहे ना ते शिशी ते उलूस फेका, लांबून फेका. लांबून फेकायला लागते. मोबाईल बंद पडायची वेळ आली. लांबून फेका रे बापा. इतका पॅक केला. रांगावर पडेल ती मोठी.